रायगड सगळं फिरत असताना फक्त सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती एवढीच आहे की आपण एवढ्या लांबून जर रायगड बघायला आलाय तर हा रायगड एका मोबाईल मध्ये साठवण्यापेक्षा नजरेमध्ये साठवणं खूप महत्वाचं आहे. आणि निश्चित मनापासून एवढं सांगू शकेल की जर मग्न होऊन रायगड बघितलात तर या रायगडावरून तुम्हाला छत्रपतींचे गुण आणि विचार घेऊन जाता आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी सूचना, महाराजांच्या मूर्तीसमोर दर्शन घेताना पायातल्या चपला खाली काढायच्या. महाराजांच्या मूर्तीसमोर फोटो काढताना गॉगल कॅप घालून आपली पाठ महाराजांकडे करून सेल्फी फोटो घ्यायचा नाही. कारण जेव्हा आपण हे सगळं वाईट वर्तन करतो तेव्हा आपण आपला नव्हे तर आपण छत्रपतींचा अपमान करतोय. आणि दादांनो, माझ्या माहितीप्रमाणे आपल्यातलं कोणच एवढं मोठं नाहीये की आपण छत्रपतींची बरोबरी करू शकतो. आपल्यासोबत गाईड आहे. तुम्हाला जो काय मला प्रश्न विचारायचा आहे, माहिती झाली की त्या पॉईंटचा प्रश्न दुसऱ्या पॉईंटवर विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देईलच. फक्त माहिती चालू असताना मध्ये कोणी बोलू नका. ज्या मार्गाने आपण चाललोय ना हाच मार्ग परतीचा प्रवास आहे. आपल्यासोबत एक गाईड आहे. निवांतपणे व्यवस्थितपणे अगदी पहिला इतिहास गोळा करून घ्या. फोटोपेक्षा इथला इतिहास गोळा करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या मार्गाने जायचं या मार्गाने फोटो माहिती घेत जायचं आणि येताना परत फोटो काढत याच मार्गाने तुमचा परतीचा प्रवास असणार आहे. सगळेजण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे माहिती ऐकतील अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि मी माझ्या माहितीला सुरुवात करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर महादेव. या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शिवाजी राजांना सर्वप्रथम रायगडावरून त्रिवार असा नमस्कार करतो. आणि या रायगडावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये मी कोल्हापूरकरांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे अनिल बाबू कोकरे. शिक्षण 12वी झाले. दादा गेले 8 वर्ष झाले रायगडावरती गाईडचं काम करतोय. याच्या अगोदर आपल्यामध्ये कोणी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही सगळेजण रायगड किल्ला पहिल्यांदा बघताय. हा महत्वाचा बालेकिल्ला आपण माझ्यासोबत बघणार आहात. पण हा बालेकिल्ला बघत असताना सर्वप्रथम या गडाची आपल्याला ओळख करणं खूप गरजेचं आहे. रायगड हा हाच किल्ला बघायला मिळतोय, पण छत्रपती शिवाजी राजांच्या ताब्यात यायच्या अगोदर फक्त हा डोंगर होता. आणि दादा त्यावेळेस या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर होतं. रायरी नावाने ओळखला जाणारा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खुऱ्यामध्ये मोडतोय. जावळी कुठे आहे? प्रतापगड आपण सर्वांनी पाहिला असाल तर त्या प्रतापगडाच्या पायथ्याजवळ एक गाव आहे जावळी. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला सह्याद्रीच्या कुटुंबीव आहे. हे खालचं जे परिसर बघत आलात हे सगळं जावळीचं खोरं आहे. आणि हे जावळीचं खोरं त्यावेळेस जावळीचे मोरे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होतं. आता मोरे म्हटलं तर जातीने मराठा आला, पण मोरे जरी मराठा असले तरी ते त्यावेळेस एका आदिलशाहीचे सरदार होते. कारण त्यावेळेचा बादशाह आदिलशाही होता. छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये. पण वाढत्या स्वराज्यामुळे वाढत्या साम्राज्यामुळे राजाने राजगड अपुरा पडला आणि म्हणून राजाने रायरीच्या डोंगराबद्दल जावळीच्या मोऱ्यांना प्रेमापोटी खलिदा लिहिला. त्या कवितेमध्ये राजे काय म्हटले की मोरे आपण दोघे मराठी आहोत. दोघे मराठी एकत्र येऊ आणि एकत्र येऊन स्वराज्य उभा करू. कारण हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. पण तो मोरे अतिशय उर्मट होता, गर्विष्ठ होता, किचकट होता. त्याला सतत एवढंच वाटायचं आदिलशाहीचा सरदार आहे, माझी बरोबरी करायला कोणाला जमणार नाही. त्याने छत्रपती शिवाजी राजा उन्हाळ पत्र पाठवलं आणि महाराजांना पत्रामध्ये काय सांगतो की तुम्ही कसले राजे, तुम्ही कधी राजे झालात, तुम्हाला राजे कोणी बनवलं, तुम्ही असे राजे आहात की स्वतः राजे समजून घेता काय. या जावळीच्या प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. आमच्या भेटीला तुम्हाला जर उद्या यायचं असेल तर आज या तुमच्या स्वागताला आमचा तोफ खाणून दारुगोळा सज्ज आहे. म्हणजे थोडक्यात त्याने पत्राच्या माध्यमातून आपल्या महाराजांना युद्धाचं चॅलेंज केलं होतं. मग राजाने देखील 154 निवडक सरदार जावळीमध्ये पाठवले आणि जावळीमध्ये 3 महिने युद्ध सुरू होतं. त्या 3 महिन्याच्या युद्धामध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे याचा सूर्याची कागदाच्या हस्ते वध झाला. आणि मग मोरे घाबरला की भावाला मारलाय, काळांतराने ती वेळ आपल्यावर येईल. म्हणून तो अगोदर छत्रपती शिवाजी राजांना रायरीच्या पायथ्याशी शरण आला. राजाला शरण का आला? त्याला माहिती होतं जो आपल्या राजाचे शरण जाईल त्याला आपल्या राजा कधी मरण देतो. मोरे शरण आला आणि राजाने 15 मे 1656 ला रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये जिंकून घेतला. दादा जिंकून घेतला तेव्हा डोंगर होता हो, याच्यावरती बांधकाम करायचं होतं. मग 1656 ला रायगडाच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकरांकडे. 15 मे 1656 पासून 1670 पर्यंत गडाची बांधकामं केली. म्हणजे जवळजवळ दादा रायगड बांधायला 14 वर्ष लागले. मग 14 वर्षामध्ये गडावर काय बांधलं हो? तर 14 वर्षामध्ये गडावरती अशा प्रकारच्या 11 तळाव खोदले, 84 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि 350 इमारती रायगडावरती बांधल्या. हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की 2 पायाच्या माणसाला आज रायगड चढणं अशक्य आहे हो. हातामध्ये पाण्याची बॉटल येत नाहीये तर 14 वर्षाच्या बांधकामाला लागणारे दगड खालून कसं गडावरती घेऊन गेले असतील.
हे ऐकतो तेव्हा शक्य वाटत नाहीये की हे शक्य नाहीये. निश्चित हे शक्य नव्हतं. खालून गडावरती दगड आणणं शक्य नव्हतं. मग काय केलं बघा, मराठा किती हुशारनी किती ऍक्टिव्ह. गडावर त्या काळामध्ये मोहीम राबवली आणि त्या मोहिमेला एक नाव दिलं, पाणी अडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेमध्ये गडावर अशा 11 तळावर 84 टाक्या खोदल्या आणि त्यातून जेवढा दगड निघाला तो गडाच्या बांधकामाला वापरला. म्हणजे बघा, प्यायला पाणी झालं, बांधकामाला दगड झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले हो. गुळ, चुना आणि शिस्त हे 3 पदार्थ एकत्र करून आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकरने 14 वर्षामध्ये रायगड बांधून पूर्ण केला. 70 मध्ये राजे रायगडावर वास्तव्य राखायला आले, रायगडाची पाहणी केली आणि या रायगडाला पाहिल्यावर राजांच्या तोंडून हिरोजींबद्दल काय उद्गार निघाले, काही वाव हिरोजी वा, काय रायगडाचे बांधकाम केली, फक्त आम्हाला या गडाचं गॅरंटी पत्र द्या. आज जर विचार केला तर दगडाने बांधलेल्या भिंती बुर्ज याचं गॅरंटी पत्र काय द्यायचं. आज आपली गॅरंटी आपल्याकडे नाहीये. तरी सुद्धा हिरोजी सांगतात की राजे, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत गडाच्या बांधकामात धक्का लागणार नाही. आणि गडाचा मेन गेट महाद्वार बंद केल्यावर तुमच्या आज्ञेशिवाय गडावरून खाली उतरेल ते पाणी असेल आणि खालून वरती ती हवा असेल. मग एवढा मोठा रायगड बघायला आपण सगळेजण एका दिवसासाठी आलोय, पण क्षमस्व रायगड एका दिवसात फिरणं शक्य नाहीये. पूर्ण गड बघायचा असेल तर किमान 2 दिवस सुद्धा कमी पडतात. कारण याचं एकूण क्षेत्रफळ आहे 1200 एकरचं आणि किल्ला आहे 100 एकर मध्ये. याची समुद्र सपाटीपासून हाईट 2851 फूट. म्हणजे त्या काळामध्ये इथून समुद्रावर नियंत्रण ठेवणं सोपं पडत होतं. म्हणून आज इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी राजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखतायत. दर्यावर रक्षण कसं मिळवायचं राजा शिकवलं. आणि रायगडाचे पायथ्यापासून माथ्यापर्यंत हाईट आहे 1350 व 870 मीटर. मधला अंतर 3.5 किलोमीटरचा. 2360 पायऱ्या गडावरती 2 तासामध्ये आलात. रायगडाच्या समोरची बाजू तुम्ही रायगडावरती आलात, इथे येऊन एक गाईड घेतलात, याला महत्व नाहीये. तुम्ही रायगडात पायरी मार्गाने चढून आलात, हे खूप महत्वाचं आहे. आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की आम्हाला रायगड बघायचं आहे. पण रायगड काय आहे ना हे इथे आल्यानंतर कळतंय. इथली एक पायरी चढताना तुम्हाला समजलं रायगड काय. मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. याच्यानंतर रायगडावरती येताना अनेक वेळा विचार करावा लागेल की पायऱ्याने गडावरती जाऊ की रोपवेने जाऊ. आज डोक्यातला केसाचा घाम पायाच्या नखापर्यंत गेला. छत्रपती शिवाजी महाराज काय ते कळलं, रायगड काय कळलंय. आता इथून आपण गड बघायला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपल्या पाठीमागे तळाव आहे. तळावामध्ये पाणी बघायला मिळत नाहीये. तळावाचं नाव हत्ती तळाव आहे. हत्ती तळाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागताला नगार खाण्यासमोर बलाढ्य देहाचे 2 हत्ती सजवून ठेवले होते. त्या हत्तीला प्यायला पाणी, आंघोळीला पाणी इथून वापरायचे म्हणून या हत्ती तळाव. प्रश्न एकच पडतो, 2 पायाच्या माणसाला रायगड चढणं जर अशक्य असं गाईड सांगतायत तर 4 पायाचा हत्ती गडावरती कसा आणला होता. या प्रश्नाचं उत्तर सदैव तुम्हाला सांगेल. पण 150 वर्ष झाली तळाव लिकेज आहे. 1.5 कोटी रुपये 2020 पासून आतापर्यंत खर्च केला लिकेज काढायला, अद्याप लिकेज सापडलं नाही. आजही छत्रपतींचे 13वे वारसदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजांच्या प्राधिकरणाअंतर्गत आजही गडाची कामं चालू आहेत. इथून पुढे गंगासागर तळाव बघायला जायचं आहे. पण ते तळाव बघायला जात असताना एवढं सांगेल, रायगडावरती आलो, रायगड पाहिलं तर उद्ध्वस्त आहे, पडलेल्या अवस्थेत. रायगडचा आपल्या छत्रपती शिवरायांचा कुठलाही किल्ला सुरक्षित नाहीये. मग जर का छत्रपतींचे गड किल्ले उद्ध्वस्त आहेत ना तर एकदा फक्त राजस्थानला जाऊन याचा. महाराणा प्रतापचा चित्तोडगड सोडला तर सगळे किल्ले आजही सुरक्षित आहेत. मग मला सांगा, राजस्थान सुरक्षित स्वराज ढासळले यामागचे कारण काय असावं. राजस्थानचे राजा त्यावेळेस इंग्रजांना शरण गेले म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले आणि मराठ्याने इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला म्हणून त्यांनी आपली आशावस्था केली. पण महाराजांचं वाक्य होतं, लक्षात नसेल कोणाच्या, ऐकून माहिती असेल. वाक्य काय होतं, एखाद्या वेळेस मरण आलं तरी चालेल पण कधी कोणासमोर शरण जाणार नाही. आणि म्हणून फक्त एक शेर म्हटलाय, तो शेर ऐकून आपल्याला पुढे जायचंय. शेर काय म्हटलंय बघा, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, कारण बरं मराठी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. Yeah.